हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आज जातोय ट्रिपला. सो बेसिकली आम्ही जातोय गोव्याला आणि यावेळेस म्हणजे मान्सूनमध्ये गोवा एक्सप्लोअर करायचं आम्ही ठरवलं होतं. त्याच्यामुळे 2 दिवसाआधीच आम्ही सगळं प्लॅनिंग वगैरे केलं आहे आणि आज रात्री आम्ही निघणार आहे. ओके, सो 7 वाजेची आमची ट्रेन नाही सॉरी बस आहे. आणि आत्ता वाजलेत किती वाजलेत 4:58. ओके, ऑलमोस्ट 5 वाजले आणि तुम्हाला आमच्या रूमची कंडिशन दाखवतो. हे सगळं ही पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आता माझ्यावर आहे पूर्ण पॅक करायची. ह्या सगळ्या गोष्टी बसणार आहे त्या एका बॅगमध्ये. तर आता चालू करतो मग. बसून बसून ऑर्डर दे फक्त. हां दे दे. हो. तोंड दाखव तुझं. तोंड दाखव. घेऊन बसलेलं आहे. बस एवढे कपडे गोळा केलेले आहेत, त्यांना दागीत भरायचो का काय, माझं काम नसतं राहिलं तर मीच केलं. हो, चालू करायला पूर्ण 15 मिनिटं लावले, फक्त पहिली लाईन बोलायला राहू दे. हॅलो गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग बोलायला पूर्ण 15 मिनिटं लावलेले आहेत. झालं हे कट करून टाकेल मी. काही नाही. हॅलो गाईज, तर आम्ही फायनली पूर्ण पॅकिंग करून आलेलो आहे, पण आमची बस नाही आली अजून. तर आमची बस लेट आहे, त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे बस स्टॉपला होतो, पण मग तिथून जवळच एक उडुपी एक्सप्रेस शॉप होतं, तर तिथे येऊन आता काहीतरी पार्सल घेऊ आणि मग बसमध्ये मस्तपैकी खाऊ. आणि लेट झालं आम्हाला थोडंसं. सॉरी नाही, असं होतं की लेट नाही झालं होतं आम्हाला. याने मला खूप पळत इथपर्यंत आणलेलं आहे. मी असं फक्त सगळं बॅगेमध्ये फक्त टाकत गेली आहे. मला पण नाही माहिती आहे की मी काय टाकलं आहे. आणि मग आल्यावर आम्हाला कळलं की आमची बस 30 मिनटं लेट आहे. तर आम्ही आता थांबलो आहे वेट करत आमच्या ट्रॅव्हल्सचा. आम्ही तिथे न खाता आम्ही पार्सल घेतलं फक्त की आमची ट्रॅव्हल्स येईल असं म्हणून. स्प्रिंग मल्टीटास्किंग कसं काय असे. गाईज फायनली आम्ही आता ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहे. मस्त आहे ना. हो मस्त आहे, ट्रॅव्हल्स मस्त आहे. ही बघा काम करते इथे. चालू झाली पारा. ट्रिप तरी चालू झाली आहे, पण ट्रिप शांततेत जावी म्हणून मी येऊन ठेवते सगळं व्यवस्थित. चलो बाय बाय. बाय, झोपतो. हॅलो गाईज, तर आम्ही जरा हॉल्ट घेतला आहे आता सकाळी ब्रेकफास्टसाठी आणि इथलं वातावरणही खूप छान झालं. किती सुंदर वातावरण झालं आहे एकदम सकाळी. सो गोव्याला पोचल्यावर आम्ही म्हापसा बसस्टँडला उतरलो. त्याच्यानंतर स्कूटी रेंट केली आणि हॉटेलकडे निघालो. हॉटेलला पोचल्यावर आम्ही आमचं लगेज ड्रॉप केलं आणि रूम रेडी नव्हता, त्याच्यामुळे मग आम्ही एक्सप्लोअर करायला जवळपासचे जे काही लोकेशन्स होते तिथे गेलो. सो फर्स्ट लोकेशन होतं आमचं चापोरा फिशिंग जेटी.
आहे माझी पोडी इडली. मी तोंड बघू. तू पण तर माझाच आहे ना. चल ना स्टार्ट. मी खाऊ. कसं आहे? It is good but not exactly like पोडी इडली. मसाला काहीतरी डिफरंट आहे. How is it? डिफरंट. या डिफरंट. म्हणजे आपण तिला पोडी इडली नाही म्हणू शकत बिकॉज तो जो असतो अरे इडलीचं पीठ डिफरंट आहे. अच्छा, इडलीचं बॅटर speed वेगळं. मस्त आहे. लहान मुली सारखी खाते पूर्ण. मला भूक लागली. हॅलो गाईज, तर आम्ही आता आलो आहे वॅगेटर बीचला. ये इकडं. तर आम्ही अजूनही असेच पारुशे फिरून राहिलोय कारण आम्हाला अजून सुद्धा आमचं चेक-इनचा फोन नाही आला. चेक इनचा फोन नाही आलाय. रूमच खाली नाही झालाय. 2 वाजता चेक इन. सो आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आमच्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी. तर आम्ही जेव्हा वॅगेटर बीचला आलो तर तेव्हा तिथे एक मुलगा उभा होता ज्याने की असंच कार्ड्स होते त्याच्याकडे की ते सिलेक्ट करायचे होते. त्याने सांगितलं वाउचर्स होते. तर त्याने सांगितलं की हे वाउचर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे, आमच्या हॉटेलची ॲनिव्हर्सरी आहे असं तसं त्याने सांगितलं. मग त्याने याला दिलं पहिलं कार्ड वाउचर सिलेक्ट करण्यासाठी. सो त्याच्यामध्ये आलं बेटर लक नेक्स्ट टाइम. मग तो म्हटला मला की तुम्ही सिलेक्ट करा असं. मग मी सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये सिलेक्ट केलं. नाही, त्याने ते carefully 2 बघितलं दिले असेल. होते. दोघी ते जे दोघी होते ना ते त्याने दोघी हा 2 तुझ्या पुढे हातात केलेले दिले. होते. हा ते दोघी मध्ये ते हा. असणार आहे. तर त्याने ते 2 दिले होते. त्याच्यामधून मी एक सिलेक्ट केलं आणि मग त्याच्यामध्ये आले गिफ्ट्स आले. त्याच्यामध्ये असं सॅमसंगचं टॅब 10,000 रुपीज, मग त्याच्यानंतर काहीतरी फ्री स्टे वगैरे असं तसं सगळं होतं. मग आय वॉज लाईक की वा. मग तो याला म्हणायला लागला की काय म्हटलं तो मॅडम फर्स्ट टाइम आपके लिए लिए लकी lucky है है, हमेशा से लकी. हा. सो ते असं सगळं तो म्हणायला लागला. मग मग असं त्याच्या आणि मला म्हणजे जसं ते गिफ्ट निघालं ना त्याच्यानंतर मला लगेच क्लिक झालं की हा स्कॅम आहे. कारण की इट वॉज टू गुड टू बी ट्रू. कारण की त्याच्यात काही ऑब्लिगेशन नाही आहे, चार्जेस नाही आहे, म्हणजे काही फी वगैरे नाही आहे. आणि असंच आउट ऑफ नोवेअर म्हणजे तुम्ही असंच एवढं कॅज्युअली ओपन करताय आणि त्याच्यात आयपॅड निघतोय तुम्हाला 2 नाईट 3 डेजचा स्टे फ्री भेटतोय. सो मला ते क्लिक झालं होतं. पण हिला असं वाटत होतं की ती खरंच लकी आहे. आणि व्हॉट डू मीन बाय खरंच लकी आहे? खत्म. अरे म्हणजे एवढं कॅज्युअली एवढी बाय बाय लकी टाटा म्हणजे गुड बाय गया. नाही लकी आहे पण ही फुल आनंदात की म्हणजे अरे मला गिफ्ट भेटलंय असं. आणि खूप इंटरेस्टिंगली त्याच्यासोबत ऐकते मी केव्हांचा त्याला कटवायचा प्रयत्न करतोय की बस झालं हिला परत हात लावतोय असं प्रेस करतोय. पण ही हिंट पण घ्यायला तयार नाही. अरे मग अजून काय- क्वेश्चन तो काय विचारते म्हटला की त्याला त्यांचं एकदम. इथे हॉटेल आहे जे की आहे म्हणजे Question- त्यांनी ते हॉटेलचं नाव घेतलं जे की आहे की त्याची anniversary क्वेश्चन आहे. विचारते की अच्छा ऐसा भी होता है क्या असं. आणि मी तर ते कटवायचं बघतोय की अच्छा भाई हमारा चेक इन है थोडा जाना है वगैरह वगैरह. तर ही सांगते की अरे त्या भैयांचा नंबर पण घेऊन घ्या आपल्याला जायचं राहील तर मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं म्हणजे मी हे केलं. तो असं एक्सप्लेन करतच होता की तुम्ही विजा वापरता की काय वापरता, तुम्हाला विजा कार्ड दाखवावं लागेल असं खूप काही एक्सप्लेन करत होता. पण मग मी त्याला थोडं थांबवलं. त्याला सांगितलं की आम्ही लेट होतोय सो तुझं जे काही असेल ते आम्ही तिकडून येऊन बोलू. मग त्याच्यानंतर आम्ही बीचवर आलो. मग एका मुलाने मला अप्रोच केलं की आमचा फोटो काढून दे. ते पण कपलच होते. त्याने मला अप्रोच केलं की आमचा फोटो काढून दे. मी त्यांचा फोटो वगैरे काढला. त्याच्यानंतर त्या मुलाने सांगितलं मला की काल पण त्यांच्यासोबत हाच इन्सिडेंट झाला होता आणि सेम असेच कार्ड्स त्यांच्याकडनं स्क्रॅच करून घेतले होते. मग ते त्यांना त्या लोकेशनवर बोलवता की या लोकेशनला या हॉटेलला या, तिथे तुम्ही गिफ्ट रिसीव्ह करा आणि तिथे तुम्हाला आम्ही एक्सप्लेन करू की आमचं म्हणजे ही हॉटेल काय आहे कसं आहे वगैरे. ओके. तर ते असं करून तिथे नेतात आणि गेले होते म्हणजे मग जे ते couple गेले पण होते, ते होते. गेले होते. त्यांना सांगितलं आधी की 10 मिनिटात तुम्हाला भेटेल पण त्यांना 1.5 तास बसवून ठेवलं. त्याच्यानंतर फक्त त्या मुलीला आतमध्ये नेलं
आणि तो जो मुलगा होता तो बाहेरच होता, पण त्याला थोडं क्लिक झालं की तिथे ते स्पा वगैरे करणाऱ्या ज्या मुली असतात तशा थोड्या मुली त्याने तिथे नोटीस केल्या. मग त्याने तिथे त्यांना थोडं सांगितलं की मी आर्मीत आहे. मग त्याने आय कार्ड वगैरे दाखवलं. आय थिंक तो मुलगा खरंच आर्मीत होता. तर मग ते थोडे घाबरले आणि मग त्यांनी त्या मुलीला पण बाहेर आणलं आणि त्याला पण सांगितलं की जा तुम्ही असं. सो हा स्कॅम असतो. आणि इथे आल्यानंतर पण ही सांगत होती की चल एकदा तरी आपण बघून तरी येऊ, ॲटलिस्ट काय आपल्याला बघायला काय जातं आहे. सो ते तिथे जाऊन कसं आहे त्यांच्या एरियात घेऊन जाणार, मग तिथे तुम्हाला प्रेशराईज करणार, ब्लॅकमेल करणार. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे या स्कॅमस्टर्सपासून दूरच राहा. म्हणजे कोणी पण तुम्हाला अप्रोच करते असं आउट ऑफ नोवेअर गोव्यामध्ये, तर त्यांच्यापासून थोडं सावध राहा. काही असू शकतं, म्हणजे लाईक खूप सारे स्कॅम्स असतात. तर आणि थोडं पॅनिक होतो माणूस या गोष्टींमध्ये, तर त्याच्यामुळे सावध राहा. बी सेफ. हां, सो गाईज फायनली आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहे खूप कष्ट करून फायनली. आता आम्ही तुम्हाला आमच्या रूम टूर देतो जरा. हा मग बॅक कॅमेरा. ओके गाईज, तर हा आहे आमचा रूम. वाव, नाईस. हे बघ किती छान ठेवलंय ना. हा लॅम्प बघ. हो, हा घ्यायचा आहे. नेटफ्लिक्स पण आहे. वाव, नेटफ्लिक्स नाईस. Wow, nice. Wow. Oh. Wow यार. तर हा आहे आमचा रूम. आवर होम फॉर नेक्स्ट 2 days. तर आता आपण भेटूया. आम्ही जरा रेडी वगैरे होतो आता. आता आम्ही जातोय चापोरा फोर्टला, जिथून वॅगेटर बीचचा खूप सुंदर व्ह्यू येतो. कारण ओह माय गॉड, वाव, तिथूनही बीच दिसतोय. वर जायची गरज. फायनली आम्ही वर पोहोचलोय. खूप मेहनत करून आम्ही वर पोहोचलोय. फक्त इथून या किल्ल्यावरून तेच आहे की वॅगेटर बीचचा चांगला व्ह्यू येतो. आणि दिल चाहता है मूवीची या ठिकाणी शूटिंग झाली होती. सो तो जो आयकॉनिक सीन आहे तो या किल्ल्यावरून शूट झाला आहे. दिल चाहता है मूवीचा. सो नाही माहीत तुला? आपण बघितली आहे सोबत? नाही, मी नसेल बघितली. मग तुम्ही ते जेनझी लोक आहे म्हणून. इट वॉज वन ऑफ द आयकॉनिक मूवी. आमिर खान आणि आपला अक्षय खन्ना. अक्षय खन्ना होता. हा. आणि ऍक्ट्रेस ॲक्ट्रेस होती प्रीती झिंडा. हे बघ, मला बरं वाटत नाहीये. मी आय एम द पर्सन की जो आजारी असेल, पण तो अजून 4 लोकांना आजारी बिलकुल फील नाही करवत. झालं, काय सेवा करू? डोकं चेपून दे, डोकं चेपून दे. परत थोडंसं असं थोडा हात वगैरे चेपून दे. पाय पाय नको. पाय नको. नाही दे ना, पाय पण चेपून देते नाही, थोडं. पाय असू दे. पाय मी करून गेला ऍडजस्ट. गळा नाही, गळा नको. गळा नसतो चेपायचा. हे व्हिडिओ प्रूफ राहील ना. कोणतं प्रूफ? तू धमकी दिली असं. कुठंच जाणार नाही तो गळा. व्हिडिओ. माझा मोबाईलच. गळा दाबायची धमकी दिली. तुझा एवढा भोळा आहे. झालं,
चल मग. ते लोक तुला ओळखत नाही, सगळ्यांना हा. वाटलंय आमचा भोळा जावाई, आमचा साधा भोळा जावाई. इतना चुभने लगा हूं सबको, त्यांनी माझ्याकडे या. छुरा तो नहीं हूं जानी, तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं हूं. हे कट करून टाकेल मी. पिझ्झा आहे इसमें, पिझ्झा किती? पिझ्झा. 500. वाव. हॅलो गाईस, तर आम्ही आता घरी आलो आहे. चापुरा फोर्ट वगैरे फिरून आमचा अजून प्लॅन होता जरा शॉपिंग वगैरे करण्याचा किंवा स्ट्रीटवर फिरण्याचा, बट याला जरा बरं नाही वाटत होतं, सो आम्ही तो उद्यावर शिफ्ट केला आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.